नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा हा आपला व्हिडिओ आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एका महत्त्वाच्या पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। ज्या पदाचं नाव आहे निरीक्षक किंवा ज्याला आपण इन्स्पेक्टर असं म्हणतो। आणि हे जे काही पद आहे तर हे पद आहे कर निर्धारण व संकलन या डिपार्टमेंट मधील। ठीक आहे, तर गट क जे आहे तर त्या गट क च्या अंतर्गत येणारे हे पद आहे। एकूण 178 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। यामध्ये आपण बघणार आहोत या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे, यासोबतच अभ्यासक्रम जो आपल्याला दिलेला आहे, तसेच ही परीक्षा देण्यासाठी कोण या ठिकाणी एलिजिबल आहेत आणि एकंदरीतच पगार कसा असणार आहे। तर बघा, ही जी जाहिरात आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका जी आहे तर ती जी महानगरपालिका आहे ही 1888 च्या कायद्यानुसार या ठिकाणी ही रेग्युलेट त्या ठिकाणी आणि ॲडमिनिस्टर केली जाते। तर ही जी जाहिरात आहे तर ही माननीय महानगरपालिका आयुक्त यांची या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। अर्थात जे काही सर्वोच्च अधिकार आहे ह्या महानगरपालिकेचे तर ते कोणाकडे आहे तर माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहे। तर हे ह्या महानगरपालिकेचं एक खास वैशिष्ट्य आहे। आणि अशाच पद्धतीने आपण बघू शकता की कर निर्धारण व संकलन या हे जे काही खातं आहे तर ही जी आस्थापनेतील गट क मधील निरीक्षक अर्थात इन्स्पेक्टर हे जे पद आहे तर या संवर्गातील खाली नमूद केलेल्या तक्त्यात 178 ही जी रिक्त पदे आहे तर ती ऑनलाइन अर्ज मागवून या ठिकाणी भरून घेतली जात आहे। आणि याच्यासाठी एक वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजेच MCQ बेस ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे। याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासून म्हणजे 20 सप्टेंबर 2024 पासून। तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे। या वेबसाईटची जी लिंक आहे ती आपल्याला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर त्यावर जाऊन तुम्ही ही अर्ज त्या ठिकाणी भरू शकता। तर लक्षात घ्या, सरळ सेवेने भरायच्या निरीक्षक संवर्गातील पदांचा तपशील काय आहे, पदाचे नाव आहे निरीक्षक। आणि हा जो काही स्तर आहे M17 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सॅलरी पाहायला मिळते। तर सॅलरी किती आहे 29,200 ते 92,300 या दरम्यान आहे, म्हणजे जवळपास 60,000च्या आसपास। ठीक आहे, मंथली 60,000 अशी ही आपल्याला सॅलरी या ठिकाणी मिळू शकते। आणि जॉब हा परमनंट आहे, सरकारी जॉब आहे। यासोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जॉब या ठिकाणी आहे। पदांची संख्या बघितली आपण 178 आणि गट क आहे, जसं नगर परिषदेमध्ये गट क होतं कर निर्धारण मध्ये, सो सिमिलरली ही पोस्ट या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुढे बघा, ही जी काही संवर्ग आहे निरीक्षक याच्यासाठी आपल्याला भरायची एकूण पदे कॅटेगरीनुसार दिलेली आहे। बघा, एकूण भरायचे पदे 178 आहे आणि त्यापैकी अनुसूचित जाती ज्या आहेत 11 आहे, अनुसूचित जमाती 3 आहे, विजा अ3, भज ब4, भज क2, भज ड0 आहे, विमा प्र 0 आहे। ओबीसी साठी 32 जागा आहेत आणि SCBC साठी आहे 18 आणि आदुग म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे जे आहे 18। ओके, म्हणजे EWS आणि या ठिकाणी काय आहे खुला ओपन साठी आहे 87। अशा पद्धतीने ही 178 या ठिकाणी काय आहेत एकूण पदे आहेत। तर पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते म्हणजे या पदासाठी आवश्यक अर्हता नेमकी काय आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा। म्हणजे या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं होणं गरजेचं आहे। आणि हे ग्रॅज्युएशन म्हणजे काय तर एनी डिग्री आहे, लक्षात घ्या, एनी डिग्री, BCom असेल, आर्ट्स असेल, इंजिनिअरिंग असेल, ही सगळी मुलं या ठिकाणी काय फॉर्म भरू शकतात, कुठलीही डिग्री असते कोणत्याही शाखेची। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा की उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन निम्न स्तर किंवा उच्च स्तर ही परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे।
तर या ठिकाणी काय सांगितलं की आपल्याला 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये एक विषय जो आहे तो मराठी असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये तो विषय 100 गुणांचा असणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतरची गोष्ट लक्षात घ्या, तिसरी कंडिशन काय सांगितलेली आहे, तर तिसरी कंडिशन ही MSCIT ची सांगितलेली आहे। ठीक आहे, महत्त्वाची कंडिशन काय आहे तुमची MSCIT ची ही कंडिशन आहे। तुमचं MSCIT सुद्धा या ठिकाणी झालेलं असलं पाहिजे। जर MSCIT झालेलं नसेल तर इतर जसं की CCC वगैरे कोर्स त्या ठिकाणी चालू शकेल, किंवा जर झालेलं नसेलच त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत ते प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक चांगली सुविधा या ठिकाणी अशी दिलेली आहे की MSCIT जर आता नसेल तर तुम्हाला काय आहे, नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत हे MSCIT पूर्ण करणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर मात्र चौथी कंडिशन महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं की उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे। तर ही अतिशय महत्त्वाची कंडिशन या ठिकाणी टाकलेली आहे। पहिलं काय तुमचं म्हणजेच काय, या ठिकाणी तुमचे जे काही टायपिंग आहे ते टायपिंग काय असलं पाहिजे, मराठी 30 असलं पाहिजे, लक्षात घ्या। आणि ठीक आहे, मराठी 30 आणि काय असलं पाहिजे तुमचं इंग्लिश जे आहे ते इंग्लिश 30 असलं पाहिजे। अशा दोन्ही असल्या पाहिजे, लक्षात घ्या। याच्यापैकी केवळ एकच असलं तर चालणार नाही, कारण का इथं व असा शब्द प्रयोग केलेला आहे। ठीक आहे, किंवा नाहीये, सो त्याच्यामुळे ही सुद्धा कंडिशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे। ह्या कंडिशन का लक्षात घ्यायच्या, कारण आपण भरपूर अभ्यास करतो आणि आपण चांगल्या मार्कांनी पास होतो, मेरिटमध्ये चांगल्या येतो, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ऐन वेळेला आपल्याला त्या ठिकाणी बाद व्हावं लागतं आणि मग सगळ्या आपल्या मेहनतीवर पाणी त्या ठिकाणी पडतं। ठीक आहे, तर असं होऊ नये त्याच्यामुळे कंडिशन ज्या काही आहे त्या अगोदरच या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण बसतो किंवा नाही ते तुम्ही व्हेरीफाय करून घ्या। पुढचं बघा, निरीक्षक या पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा काय आहे, तर आवश्यक वयोमर्यादा किमान 18 वर्षे पूर्ण असली पाहिजे आणि कमाल किती वर्ष, 38 वर्ष। बघा कोणासाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे आणि बाकीच्या ज्या काही रिझर्व कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी 43 इयर्स आहेत आणि याच्यासोबतच जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 45 वर्ष आहे आणि जे डिपार्टमेंटल आहे, डिपार्टमेंटल म्हणजेच काय, जे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात यांना मात्र या ठिकाणी वयाचं बंधन नाहीये। त्याच्यानंतर आता पुढे बघू शकतो आपण की निवडीचे निकष काय सांगितलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता आणि अटी धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल। तर आपल्याला हे माहीतच आहे, या ठिकाणी TCS ही जी परीक्षा घेणार आहे आणि जी काय असणार आहे कॉम्प्युटरवर आधारित असणार आहे। सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विविध सामाजिक किंवा समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल। तर तुम्हाला समांतर आरक्षण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, याची सविस्तर PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी टाकलेली आहे, ते तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून बघू शकता। निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो काय असणार आहे, पदवी असणार आहे। ठीक आहे, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा काय असणार आहे, तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीचा तो दर्जा असणार आहे, म्हणजे त्याची काठिण्य पातळी तशी असणार आहे। सदर पदाकरता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे। बघा, एकूण महत्त्वाचा ही जी परीक्षा आहे ही 5 भागांमध्ये किंवा 5 विषय आपण म्हणूयात त्याला, ही 5 विषय या ठिकाणी असणार आहे। कोणकोणते विषय आहे, पहिला विषय आहे मराठी भाषा व्याकरण, जे की आपण नेहमीच या ठिकाणी परंपरागत पद्धतीने अभ्यासलेलं आहे, त्यासोबतच इंग्रजी भाषा व्याकरण आहे। तर एकूण प्रश्न किती, मराठी भाषा व्याकरणावर 10 प्रश्न आहे 20 मार्कांसाठी, इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, सामान्य ज्ञान जे आहे 15 प्रश्न विचारण्यात येणार आहे 30 मार्कांसाठी, अंकगणित 15 प्रश्न विचारण्यात येणार आहे 30 मार्कांसाठी आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888चा लक्षात घ्या, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज आला आहे, जे की 50 प्रश्न आहेत 100 मार्कांसाठी। अशा पद्धतीने हे 100 प्रश्न टोटल असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजेच तुमचा पेपर हा 200 मार्कांचा असणार आहे। परीक्षेचं जे माध्यम आहे ते परीक्षेचं माध्यम इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहे, अर्थात
मराठीचे प्रश्न हे मराठीमध्ये विचारले जातील आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न हे इंग्रजीमध्येच विचारले जातील. बाकीचे जे आपले विषय आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे, ह्या 3 विषयाचे प्रश्न इंग्रजी सोबतच मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला कालावधी किती दिलेला आहे? 2 तासाचा कालावधी आहे. 2 तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि किमान 45% गुण या ठिकाणी आपण प्राप्त करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. आता हे 45% मार्क पडले म्हणजे आपल्याला पोस्ट मिळेल असं नाही. आपल्याला त्याच्यासाठी काय असणार आहे, तर त्या मेरिटमध्ये यावं लागणार आहे. ठीक आहे. त्या जागांमध्ये आपण त्या ठिकाणी बसलो पाहिजे, म्हणून चांगला अभ्यास करायचा आहे. केवळ 45%वर आपल्याला या ठिकाणी घेऊन उपयोग नाही म्हणजे. ठीक आहे. तर पुढे बघा, पुढे काय सांगितलेलं आहे की सामान्य ज्ञान. आता हा जो सामान्य ज्ञान विषय आहे, या सामान्य ज्ञानमध्ये नेमकं काय आहे? मराठी भाषा व्याकरण माहिती आहे आपल्याला, इंग्रजी भाषा व्याकरण माहिती आहे. मात्र सामान्य ज्ञानमध्ये काय विचारण्यात येणार आहे, जे की 15 प्रश्न त्यावर विचारणार आहे आपल्याला, की या विषयाची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल. ठीक आहे. बृहन्मुंबई जे आहे, ओके, त्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प, जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट्स महानगरपालिकेने सुरू केलेले असतील ते, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी म्हणजे जे काही अथॉरिटीज आहेत, ठीक आहे, यांच्याशी निगडीत प्रश्न या सामान्य ज्ञानावर अंतर्भूत असणार आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येणार आहे. मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. सामान्य ज्ञान, अंकगणित आणि मुंबई मनपा अधिनियम 1888 वर आधारित या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी भाषेतून परीक्षांच्या सोयीनुसार घेण्यात येईल. म्हणजे आपल्याला तो ऑप्शन अवेलेबल असणार आहे तिथे, इंग्लिश आपल्याला चूज करायचं की मराठी चूज करायचं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही तो प्रश्न इंग्रजीत बघता तेव्हा तिथेच ऑप्शन असतो मराठीमध्ये सुद्धा बघण्याचा. सो डोंट वरी. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो विषय आपला तो म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. तर याच्या ज्या काही या कायद्याच्या ज्या काही PDF आहेत तर त्या आपल्याला अवेलेबल आहेत. मराठी आवृत्ती सुद्धा अवेलेबल आहे, जी की 5/7/2015 रोजी नुसार ती अद्ययावत करण्यात आलेली आहे, अपडेट करण्यात आलेली आहे. म्हणजे 1888चा जो कायदा आहे तो अजूनही, म्हणजे ब्रिटिशांनी तयार केलेला कायदा अजूनही तोच आपण फॉलो करतोय. अर्थात त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या, अपडेट झालं, काही अननेसेसरी जे काही सेक्शन होते ते त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. तर मग 2015 मध्ये त्या ठिकाणी ते मराठी आवृत्ती आहे त्याची 2015ची आणि इंग्रजी आवृत्ती 2016ची. ठीक आहे. याच्यानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलमांची यादी सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं हे तर साधारणतः मराठी भाषेतून जर तुम्ही तो कायदा बघितला तर जवळपास त्याची 700 ते 750च्या दरम्यान पानं आहेत. ठीक आहे. 700 ते 750 पेजेस कशाचे आहेत? या कायद्याचे आहेत. इंग्रजीमध्ये बघितलं तर ते जवळपास 500-550 पेजेस एवढं ते आहे आपल्याला. ठीक आहे. परंतु आता हे सगळंच 500-700 पेजेस आपल्याला करण्याची गरज नाही आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे की कोणकोणते महत्त्वाचे सेक्शन्स त्या ठिकाणी करायचे आहेत ते. त्याच्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. तर या ठिकाणी 1 महिन्याचा कालावधी आपल्याला उपलब्ध आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2024 म्हणजे आज दुपारी 3 वाजेपासून ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी लिंक आहे ती सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक आहे 19 ऑक्टोबर 2024. 1 महिना दिलेला आहे. तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी नसतील तर ते लगेच तुम्ही काढून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुमचे जमा झाल्यानंतरच तुम्ही ते फॉर्म भरा. कसल्याही प्रकारचं अर्धवट डॉक्युमेंट असलं आणि फॉर्म भरा असं करू नका, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी तांत्रिक अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे, म्हणून अगोदरच ही काळजी आपण या ठिकाणी घेणं गरजेची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. बघा, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज आहे. त्याच्यानंतर इतर कॅटेगरी जे आहे रिझर्व त्यांच्यासाठी 900 आहे आणि अनाथ आरक्षणासाठी सुद्धा काय आहे 900 आहे, ज्याच्यामध्ये GST इन्क्लूड आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे एक महत्त्वाचं जे काही पद आहे निरीक्षक हे आणि त्याच्या संदर्भात सगळी माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. आय होप की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरणार आहे. तर सगळ्यांनी ही परीक्षेची तयारी ज्यांना इंटरेस्ट आहे या ठिकाणी बृहन्मुंबई
महानगरपालिकेमध्ये काम करण्यासाठी, तर त्यांनी नक्कीच या परीक्षेची तयारी करा आणि कसल्याही या ठिकाणी अफवांना बळी पडू नका. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले जे आपल्याला की सगळे काही परीक्षा पद्धती जी आहे ती पारदर्शक अशी होणार आहे, त्याच्यामुळे तुमचा स्कोअर या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जसं की नगर परिषद ऑडिटर अँड अकाउंटंट या जी काही सिलेक्शन लिस्ट लागलेली होती विद्यार्थ्यांची, जवळपास 202 विद्यार्थी, तर साधारणतः बऱ्यापैकी म्हणजे मोर दॅन 70% जे स्टुडंट आहे ते आपल्या या ठिकाणी बॅचची त्या ठिकाणी लागलेले आहे. त्याच्यामुळे आपण ही ॲश्युअर राहू शकतो की अभ्यास केला म्हणजे आपल्याला हमखास पोस्ट त्या ठिकाणी मिळू शकते. ठीक आहे. तर महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला कोणता आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मराठी, इंग्रजी, अंकगणित हे तर आपण करतच आलेलो आहोत. राहिला प्रश्न आपल्याला अनकॉमन काय आहे किंवा नवीन काय आहे. सामान्य ज्ञान हे नवीन आहे, जे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असणार आहे, आणि दुसरं हा मनपाचा अधिनियम 1888 आहेत. ठीक आहे. तर ह्या 2 विषयाची तयारी नेमकी कशा पद्धतीने करायची तर ते आपण या पुढच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच या दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. पुढचे व्हिडिओज या संदर्भात तुम्हाला मिळत राहतील. आपलं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे प्रवीणकड क्लासेस या नावाचं, ते जॉईन करा. अपडेट जे काही आहे किंवा याची जी काही PDF आहे तीसुद्धा तुम्हाला त्याच्यावर मिळेल. तर इथे आपण थांबूयात. सो थँक्यू. काही अडचणी असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा. थँक्यू. बाय बाय.